प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैर सुपूजितम या अथर्व शीर्षाच्या वर्णनामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणेशाला रक्तवर्णाचं जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. रक्तवर्ण हा अतिशय महत्त्वाचा वर्ण आपल्या आयुष्यामध्ये असतो, कारण तो आपल्या रक्ताचा रंग असतो. माणसाचं आयुष्य हे खूप मोलाचं असतं. खूप नशिबाने आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. याच्यामध्येही बरेचदा अनेक जणांना रूप, रंग, गुणधर्म, कला किंवा बुद्धिमत्ता ही अनुवंशिकतेने लाभलेली असते. पण बरेचदा असंही होतं की काही आजारसुद्धा माणसाला अनुवंशिकतेने प्राप्त होतात. पण त्याला माणसाच्या हातात काहीच नसतं. काळजी घेणं एवढाच एक उपाय असू शकतो. तेव्हा विघ्नहर्त्याला स्मरूनच आपलं आयुष्य कसं व्यतीत करायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. अशा वेळेला काही आजारांमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन अनिवार्य ठरतं. अशाच एका अनुवंशिक आजाराविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर आरती केणीकर यांना. डॉक्टर नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टर आरती केणीकर या ससून रुग्णालय इथे बालरोग चिकित्सा विभागाच्या शास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत गेली अनेक वर्ष, आणि बीजे मेडिकल कॉलेज इथे त्या प्राध्यापिका म्हणूनही अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं मोलाचं काम करत आहेत. तेव्हा त्यांच्याशीच 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. थॅलेसेमिया लक्षणं आणि उपचार या विषयावर. डॉक्टर, आजचा आपला जो विषय आहे थॅलेसेमिया, तर नेमका हा आजार काय असतो किंवा ह्याची लक्षणं काय असतात याविषयी आपण सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगूया. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी निगडित आहे आणि आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या आणि लाल पेशी असतात. तर त्यातल्या ज्या लाल पेशी आहेत त्यांच्याशी याचा संबंध आहे. अच्छा. आपल्या शरीरामध्ये ज्या लाल पेशी सर्वत्र हिंडत असतात तर त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो आणि ह्या घटकाचं काही कारणाने अनुवंशिकतेने जेनेटिक म्युटेशन्स तयार होतात आणि जे एक लाल पेशी असतात त्यांचं एक आपल्या शरीरात बोन मॅरो मध्ये तयार होऊन बाहेर आल्या त्या की 120 दिवस त्या आपल्या शरीरात फिरत असतात. पण ह्या आजारामध्ये हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या साधारण 20-25 दिवस टिकतात आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या निर्माण होतात आणि त्यांच्यातही हा प्रॉब्लेम असल्याने या मुलांना किंवा ह्या ज्या बाधित आहेत व्यक्ती त्यांना मग आपल्याला बाहेरून रक्त चढवावं लागतं. अरे बापरे. म्हणजे खूप लहान वयातच किंवा मी तर म्हणेन म्हणजे जन्मापासूनच हा आजार बरेचदा रुग्णाला असतो. बरोबर आहे, असं म्हणायला हरकत. बरोबर आहे. कारण हा जो जेव्हा आपण अनुवंशिक आजार किंवा जेनेटिक आजार किंवा जनुकांशी रिलेटेड आजार आहे असं म्हणतो, तेव्हा बाळ जेव्हा गर्भाशयात असतं तेव्हापासून हा प्रॉब्लेम असतो. पण जेव्हा गर्भाशयात असतं तेव्हा आई काळजी घेत असते त्या बाळाची आणि हिमोग्लोबिनचा वापर हा मेनली ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीरातील प्रत्येक भागापर्यंत पोचवायचं त्याचं काम असतं. आणि गर्भाशयात जेव्हा हे बाधित बाळ असतं तेव्हा हे सगळं काम आई आपल्या प्लासेंटा नावाच्या अवयवामार्फत करत असते.
त्यामुळे हा जरी आजार जन्मापासूनच असेल तर जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर साधारणपणे 1 ते 2 महिन्यामध्ये हळूहळू वेगळी वेगळी लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळे जेव्हा जन्माला येताना बाळ हे तर ते अगदी दुसऱ्या बाळांसारखं खूप छान गुटगुटीत आणि नॉर्मल दिसत असतं, वजनही व्यवस्थित असतं आणि आईवडिलांना माहीतही नसतं की आपल्या बाळाला पुढे जाऊन हा रोगाचं निदान होणार आहे. तर अशा प्रकारे नॉर्मल जन्माला आलेलं बाळ मग नंतर हळूहळू जसं हिमोग्लोबिनची गरज पडते आपल्याला की आपल्या ऑक्सिजनचा पुरवठा सगळीकडे व्यवस्थित करण्यासाठी, तर ते व्हायचं कमी होऊन ह्या मुलांची वाढ मग थोडीशी जे डेव्हलपमेंट आपण म्हणतो तर ती थोडी खुंटायला सुरुवात होते. त्याचबरोबर दिसायला असं पेल किंवा ज्याला आपण हात आणि पाय असे सफेद दिसतात. त्याचबरोबर त्यांना पोटामध्ये जे 2 अवयव आहेत लिव्हर आणि पांथरी यांना हळूहळू सूज यायला लागते आणि त्यामुळे थोडंसं पोट फुगल्यासारखं वाटतं आणि मग जसं अंगातलं अनिमियाचं प्रमाण वाढत जातं तसं यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन मग त्यांना इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग व्हायला लागतो. आणि अशा वेळेस मग आई वडील जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन जातात तेव्हा तपासणीच्या वेळेस जर डॉक्टरांच्या लक्षात आलं की हे अनिमिया आहे आणि पोटातल्या अवयवांना सूज आलेली आहे तर मग ते व्यवस्थित चाचण्या करून आणि त्या रिपोर्ट्सवरून मग ते समुपदेशनामार्फत काउन्सिलिंग मार्फत आजार काय आहे हे सांगू शकतात. पण ही जी जी लक्षणं सांगितली की लहान मुलांमध्ये थोडी पेल दिसतात किंवा त्यांच्या अवयवांना पोटातल्या अवयवांना सूज आल्यासारखं वाटतं, पण दिसताना हे बाळ ऍक्च्युली तुम्ही म्हणाल्या सुरुवातीला नॉर्मल दिसतं, मग हळूहळू जसं वय वाढतं तसं चेहऱ्यामध्ये किंवा बाकी शरीरावर काही लक्षणं जाणवतात का, किंवा थॅलेसेमियाचे प्रकार काय आहेत? आता जसं जसं अनिमिया वाढत जातो तर आपल्या शरीरात थोडंसं एक बेसिक त्यातलं समजून घ्यायला लागेल की आपल्या शरीरामध्ये जे लॉंग बोन्स आहेत म्हणजे हाताचे पायाचे तर ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातलं रक्त तयार होत असतं आणि हे जे रक्त तयार व्हायच्या या नॉर्मल फॅक्टरीज म्हणू शकतो आपण. पण इथून जे बाहेर पडतं आहे रक्त ते इनइफेक्टिव्ह असतं, म्हणजे ते शरीरात राहत नाही आणि त्यामुळे जे उरलेले जे बोन्स आहेत आपल्या ज्याला आपण फ्लॅट बोन म्हणतो की जे चेहऱ्याचे बोन्स आहेत आणि मग तेही काम करायला लागतात, पुरवायला लागतात की हे जे लाल पेशी आहेत त्या शरीरात आपण कशा देऊ शकतो. पण जेव्हा जेव्हा कुठलाही हे जे फ्लॅट बोन्स आहेत ते कामाला लागले की त्यांची वाढ पण व्हायला सुरुवात होते आणि मग चेहरा जर या मुलांचा आपण बघितला साधारणपणे 5-6 वर्षाची व्हायला आली ही मुलं की तिथे एक थोडासा आपण ज्याला हिमॉलिटिक फेसेस म्हणतो की याच्यामध्ये चेहऱ्याच्या हा भाग आहे इथला आपण मॅलर प्रॉमिनन्स ते वाढ होते किंवा डोक्याचा जो हा भाग आहे तो वाढायला लागतो आणि त्याचबरोबर दातांची जी ठेवण आहे ती थोडी बदलायला लागते. तर हे जर बाळ आपण आपल्या क्लिनिकमध्ये येताना किंवा हॉस्पिटलमध्ये येताना बघितलं तर आपल्याला त्याच्यावरून सस्पेक्ट करता येतं की थोडंसं आहे आणि मग त्याच्यावरून पण आपण या तपासण्या करू शकतो. आणि त्याचबरोबर अॅनिमिया असल्यामुळे ह्या मुलांची वाढ खुंटते, म्हणजे उंची जी वाढायला पाहिजे योग्य प्रकारे ती होत नाही. वजन दिसायला त्या उंचीसाठी बरोबर असतं पण उंची हळूहळू इतर मुलांच्या तुलनेमध्ये म्हणजे त्याच वयाची जी मुलं असतील त्यांच्या तुलनेत मग ही आपल्याला थोडीशी उंचीनी बुटकी दिसतात मग ही मुलं. पण मग सुरुवातीलाच आपण जे म्हटलो की थॅलेसेमिया हा जो आजार आहे हा अनुवंशिक आहे, तर मग आई वडील जर का नॉर्मल नसतील तर मुलांमध्ये ही अबनॉर्मॅलिटी येणारच. तर मग आई वडील खरंच तसे दिसतात किंवा त्यांच्यामध्ये काय लक्षणं दिसतात? आता तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की थॅलेसेमियाचे प्रकार कुठले, तर त्यातले थॅलेसेमिया मेजर हा एक जो प्रकार आहे तो ऍक्च्युली बाधित मुलांचा किंवा बाधित जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण वापरतो
आणि जे वाहक असतात की हा जो जेनेटिक आजार आहे तो आपल्या शरीरामध्ये कॅरी करणारे कॅरियर्स असतात, तर ते हे आई वडील असतात आणि ते दिसायला आणि पूर्ण त्यांचं आयुष्य जे असतं हे कुठल्याही नॉर्मल व्यक्तीसारखंच असतं. त्यांचं जर आपण टेस्टिंग केलं तर त्याच्यात हिमोग्लोबिन जर आपण तपासणी केली तर ती साधारणपणे 9, 10, 11 या दरम्यान असते आणि नॉर्मल व्यक्तीमध्ये 13, 14 वगैरे असते. त्यामुळे ह्याच्यामुळे त्यांना त्रास असा काही होत नाही आणि त्यांना स्वतःलाही माहित नसतं की आपण ह्या थॅलेसिमिया आजाराचे वाहक असतो. कारण हे वाहक जी परिस्थिती आहे ती आपण ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. किंवा जर त्यांच्या घराण्यामध्ये जर हा आजार असेल तर मग त्या व्यक्तीला माहिती असतं की आपल्यामध्ये हा फॅमिलीमध्ये हा आजार आहे आणि मग ते तपासणी करून आधी माहिती घेऊ शकतात. पण जनरली आई वडील हे आम्ही त्यांचं टेस्टिंग केल्यानंतर जेव्हा मूल आमच्याकडे येतं त्यांच्यामध्ये आम्ही थॅलेसिमियाचा आजार डिटेक्ट करतो आणि मग एक फॅमिली स्क्रीनिंग म्हणून आपण पेरेंट्सचं स्क्रीनिंग करतो की हे बाळामध्ये आलं कुठून आणि मग त्यावेळेस या आई वडिलांना कळतं की आपले ब्लड टेस्ट हे कॅरियरचे आहेत आणि मग त्यांना नीट समजावून सांगावं लागतं आणि त्यांना मग त्याच्यानंतर ते कळतं. प्रेक्षक हो, या आजाराविषयी आपण अजूनही चर्चा करणार आहोत डॉक्टर आरती केणीकर यांच्याशी. घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की थॅलेसेमियाची काय काय लक्षणं आहेत किंवा अनुवंशिक हा जो आजार आहे तर आई वडिलांपासून तो बाळाला होतो. तर याची अजून काय काय लक्षणं असतात किंवा 2 प्रकार तुम्ही सांगितले आहेत. तर आई वडिलांकडनं होताना मग आई वडिलांना तर त्रास दिसत नसतो तो, मग जेव्हा बाळाला तो आजार होतो तेव्हा त्याचं निदान होतं. तर मग या बाबतीत तुम्ही काय सांगाल अजून? आई वडील जेव्हा आपल्याकडे बाळाला घेऊन येतात तर मगाचे जे आपण वेगवेगळे त्यांचे सिम्पटम्स बघितले तर त्यांचं एखाद्या डॉक्टरनी व्यवस्थित अनालिसिस केलं तर त्यांना कळतं की आपल्याला आता ह्याच्या पुढे यांच्या चाचण्या करायच्या आहेत की बाळाला पेल दिसत आहे, सूज आलेली आहे अवयवांना आणि वाढ खुंटलेली आहे किंवा डेव्हलपमेंट बरोबर होत नाहीये आणि वारंवार आजारी पडत असेल किंवा इन्फेक्शन होत असेल तर ह्यावेळेस मग आपण जे टेस्ट करतो तर त्या टेस्ट मध्ये आपल्याला एक हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफॉरेसिस म्हणून एक टेस्ट आहे आणि त्याच्या आधी साधं सिंपल कंप्लीट ब्लड काउंट केलं जातं आणि त्या ब्लड काउंट मध्ये आपल्याला असं दिसतं की हिमोग्लोबिनची पातळी ही कमी झालेली आहे आणि जे लाल पेशींचा साईज असतो तो एक नॉर्मल 74-76 असा असतो तर तो साधारणपणे 40-50 वगैरे असा आपल्याला दिसतो. तर एक साधं आपण पेरिफेरल ब्लड स्मिअर म्हणतो त्याच्यामध्ये हे अॅनिमियाचे वेगळे प्रकार असतात. तर एखाद्या लॅबोरेटरी मध्ये जे हिमॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांना हे लगेच पटकन समजतं आणि मग हे झाल्यानंतर काही अजून त्याच्यात घटक आहेत. रेटिक काउंट असतो किंवा हिमोग्लोबिन किती प्रमाणात प्रत्येक सेलमध्ये आहे तर त्याच्यावरून आपल्याला एक पहिला प्राथमिक असा रिपोर्ट येतो की तुम्ही हिमोलिटिक अनिमिया रूल आउट करा किंवा हिमोग्लोबिनोपॅथी रूल आउट करा आणि कन्फर्म जी टेस्ट आहे ती हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफॉरेसिस आहे की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते असे बँड फॉर्म मध्ये आपल्याला दिसतात. आणि जेव्हा आपण निदान करतो थॅलेसिमियाचं तर थॅलेसिमिया मायनर हा जो पार्ट आहे त्याला आपण कॅरियर म्हणतो किंवा ट्रेट किंवा वाहक म्हणतो. तर ह्यांच्यामध्ये एक हिमोग्लोबिनचा A2 म्हणून प्रकार येतो बाहेर त्या प्रिंटआउट मध्ये आणि तो जो साधारणपणे 4% वर असेल तर ती व्यक्ती ही वाहक आहे हे समजतं. आणि हे आई आणि वडील या दोघांचेही चाचण्या केल्या की आपल्याला लक्षात येतं की दोघांच्याही ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन A2चं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे दोघांना होणारं जे हे बाळ आहे त्याच्यामध्ये HbF
हा प्रकार असतो त्याचं प्रमाण वाढतं. नॉर्मल व्यक्तीमध्ये साधारण 1 ते 2% पर्यंतच HB फिटल हिमोग्लोबिन असतं आणि हेच प्रमाण 70-80% असं झालं की मग आपण त्यांना थॅलेसिमिया मेजर असं म्हणतो. तर जे बाळ आलेलं असतं डॉक्टरकडे त्याच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला HbFचं प्रमाण वाढलेलं, A2चं बॉर्डर लाईन दिसतं आणि A1 हा आम्ही यांच्यामध्ये जो नॉर्मल हिमोग्लोबिन आहे त्याचं प्रमाण हे त्या हिशोबाने 5%, 10% वगैरे असं असू शकतं. तर रिपोर्टच्या आधारे आपण ते वेगवेगळं क्लासिफिकेशन करू शकतो. ह्याच रिपोर्टमधून एक थॅलेसिमिया इंटरमिडियस म्हणून आजार आहे की ज्याच्यामध्ये HbFचं प्रमाण हे 40-50% आसपास असतं आणि ही मुलं जन्मापासून त्यांना त्रास होत नाही, तर हळूहळू आपल्याला साधारणपणे 5, 8, 10 वर्षाची बाळं झाली की त्याच्यामध्ये त्यांना मग हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊन मग त्यांना उपचार घ्यावे लागतात. पण मग ह्याचा उपचार कशा पद्धतीने केला जातो? आता ह्याच्यामध्ये जेव्हा एखादं निदान केलं जातं आणि आपल्याला समोर रिपोर्ट आहेत तर इवन उपचार पद्धतीकडे जाण्याआधी आपण दोघंही आई वडिलांना बोलवतो. त्यांना हे रिपोर्ट पूर्ण समजावून सांगावे लागतात, कारण जेव्हा कुठे आपण म्हणतो ना हा अनुवंशिक आजार आहे, कुठेतरी खटकतं ते की हे कोणाच्या चुकीमुळे आहे, कोणाच्या घराण्यात कमतरता आहे का. तर मग अशा वेळेस पहिल्यांदा आपण आई वडिलांना त्यांचे रिपोर्ट्स एक्सप्लेन करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आतापर्यंत सगळं आयुष्य इतकं छान गेलेलं आहे, तुम्हाला माहितीही नव्हतं की हा असा आजार असू शकतो किंवा आपण वाहक असू शकतो म्हणून. आणि मग त्यानंतर आपण मुलाचा जो रिपोर्ट आहे तो समजावून सांगतो. थोडं चित्र काढून वगैरे एक्सप्लेन केलं की लगेच समजतं त्यांना. आणि मग त्याच्या नंतरचा जो भाग आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे रक्त तयार होत आहे हे बाळाच्या शरीरातलं ते 20-25 दिवसाच्या वर ते लाल पेशी राहत नाहीत आणि जर त्याची वाढ ही नॉर्मल व्हायला पाहिजे, त्याची ग्रोथ डेव्हलपमेंट पाहिजे नॉर्मल, तर आपल्याला मग त्यांना रक्त द्यावं लागतं वरून. आणि ही मेन त्याची उपचार पद्धती आहे की हिमोग्लोबिन एका ठराविक लेवलपेक्षा खाली गेलं की आपण त्यांना सांगतो की ह्यावेळेस तुम्ही येऊन तुम्हाला रक्त चढवावं लागेल आणि एका ठराविक लेवल पर्यंत ते वाढलं की मग पुढचं 1 महिना म्हणा किंवा जसं वय वाढेल तसं काही मुलांना दर महिन्यातनं 2दा यावं लागतं. तर हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं जातं. आणि सर्वात महत्वाचं त्यांना सांगावं लागतं की हे मूल बाकी सगळ्या बाबतीमध्ये हे नॉर्मल आहे, त्यामुळे त्याची जी वाढ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे ही एखाद्या नॉर्मल मुलासारखी होईल, याचं घरचं वातावरण कसं ठेवता येईल. तर हे जे मेन ट्रीटमेंट आहे हा सध्याच्या परिस्थितीमध्ये असा आहे की तुम्ही त्यांना रक्त हे साधारण 10 ते 11च्या खाली हिमोग्लोबिन गेलं नाही पाहिजे. आणि मग जेव्हा एकदा ब्लड ट्रान्सफ्युजन साठी येतात तेव्हा मग काही ठराविक पद्धतीचं रक्त जर आपण त्यांना दिलं तर त्याची ड्युरेशन शरीरात राहण्याची आणि हिमोग्लोबिन लेवल एका ठराविक लेवल मध्ये राहण्यासाठी म्हणून उपयोग होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या डोनर्स ब्लड देतात तर त्यांचं ब्लड हे आपण सेंट्रिफ्यूज करून पॅक सेल्स तयार करतो आणि ते 3 वेळा सलाईन मध्ये वॉश केले जातात. त्याच्यावरती वेगवेगळ्या इन्फेक्शन नाही ना त्या रक्तामध्ये याच्या चाचण्या दरवेळेस केल्या जातात की ज्याच्यामध्ये HIV आहे, काविळीचा HBsAg आहे, HCV, हेपेटायटिसचे वेगवेगळे जे रक्तामधून ट्रान्सफर होऊ शकतात. तर ह्या सगळ्यांच्या चाचण्या या ब्लड बँक मध्ये केल्या जातात आणि ज्यावेळेस लक्षात येतं की हे सेफ ब्लड आहे आणि मग ते जेव्हा बाळ येतं तेव्हा त्यांना हे दिलं जातं. आणि मग हे ब्लड साधारणपणे 3 ते 4 आठवडे बाळ त्याच्यावर राहू शकतं. पण जसं वय वाढेल तसं मग त्यांना थोडंसं 2 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी पण महिन्यातनं यावं लागेल. बरोबर. बाळ लहान आहे तोपर्यंत त्याचा हा आजाराचं प्रमाण थोडं कमी असू शकतं का किंवा वयानुसार वाढतं का, असं आहे का? हां, बरोबर आहे. पहिले जे जन्मापासून 1 ते 2 महिने असतात
तर ते ट्रान्झिशन पिरियड असतो की जे फिटल हिमोग्लोबिन बाळ पोटात असतं ते ट्रान्झिशन होऊन एडल्ट हिमोग्लोबिन कडे वळतं आणि त्याला साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिना 2 महिने जाऊ शकतात. तर ह्या काळामध्ये बाळाला तशी गरज लागत नाही आणि त्यामुळे त्याचं जे आपण ज्याला सिव्हिअरिटी म्हणू की ती थोडी कमी होते. पण जसं जसं वय वाढेल तसं ग्रोथ होत असते, बाळ डेव्हलप होत असतं आणि मग थोडं जरी हिमोग्लोबिन कमी झालं तर त्याचे जे परिणाम असतात ते जास्ती दिसतात आणि त्याची जी सिव्हिअरिटी आहे ती हळूहळू मग वाढत जाते. भारतामध्ये थॅलेसेमियाचं प्रमाण कितपत आहे किंवा भारताबाहेर कितपत आहे किंवा भारतातही आपण म्हणू की ग्रामीण भागात किंवा शहरी भागात या प्रमाणात काय तफावत आपल्याला आढळू शकते? खूपच चांगला प्रश्न आहे कारण खरंच हा सिरियस हेल्थ इश्यू आहे की नाही ह्याच्यावरून साधारण आपल्या लक्षात येईल. तर 2020 साली जो डेटा बाहेर आलेला आहे तर त्याच्यामध्ये थॅलेसिमिया आजाराने बाधित असलेले 1 ते 1.5 लाख मुलं आता आहेत की जे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे उपचार पद्धती घेत आहेत. पण आपल्याकडे जे कॅरियर किंवा थॅलेसिमिया वाहकाचं प्रमाण आहे ते जवळजवळ 4 ते 5 मिलियन एवढं आहे. अरे बापरे. आणि साधारणपणे भारतामध्ये 15 ते 20 हजार मुलं थॅलेसिमियाची बाधित ही दरवर्षी जन्माला येतात. म्हणजे आधीची मुलं सगळी आहेत आणि त्याच्यात या एवढ्या मुलांची भर पडते. आणि आपण जर पूर्ण भारत देश खूप मोठा आहे, वर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, तर ह्या आजाराचं जे प्रमाण आहे ते नॉर्थ इंडियामध्ये जास्ती आहे की जिथे ते साधारण 14 ते 17% पर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ते 7% पर्यंत आहे आणि जसं तुम्ही खाली साऊथ मध्ये जाता तिथे 1 ते 2% पर्यंत एवढं आहे. त्यामुळे प्रमाण हे भारताच्या जॉग्राफिकल एरिया प्रमाणे हळूहळू वरपासून खालपर्यंत असं कमी होतं. दुसरा जो प्रकार आहे तुम्ही विचारला प्रश्न की शहरी आणि ग्रामीण भागात काही फरक आहे का, तर हा जो आजार आहे हा अनुवंशिक असल्याने काही जाती जमाती आहेत की ज्यांच्यामध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्ती आढळून येतं. तर नॉर्थ मध्ये कच्छी, पंजाबी, लोहाणास वगैरे आहेत, गुजरातमध्ये आहे याचं प्रमाण. आणि महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं तर पूर्वी जास्ती प्रमाण हे नवबुद्ध मुलांमध्ये होतं आणि त्याचबरोबर आता अशी परिस्थिती आहे की कुठलीच जात किंवा जमात याच्यापासून दूर राहिलेली नाही. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आणि पुन्हा भेटणार आहोत विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या व्यक्तींचं घरातल्या घरात किंवा आपण म्हणतो ना नात्यामध्ये लग्न होतं तर त्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते का? वाहक जे व्यक्ती आहे तर वाहक हे एखाद्या फॅमिलीमध्ये असण्याची शक्यता असते किंवा तुम्ही जर नात्यात लग्न केलं तर एका वाहकाचं दुसऱ्या वाहकाशी लग्न जमण्याचं प्रमाण हे जास्ती असतं आणि त्यामुळे त्यांना होणारं जे मूल आहे की 2 वाहक यांचं जेव्हा लग्न होतं तर 25% चान्स आहे की त्यांना होणारं बाळ हे बाधित थॅलेसिमिया मेजरचं असू शकतं आणि त्यातले 25% हे टोटली नॉर्मल असू शकतं आणि 50% कॅरियर असू शकतं. तर जेव्हा तुम्ही नात्यात लग्न करतात त्यामुळे कॅरियर असं लग्न होण्याचं प्रमाण जास्ती असतं. याच्या व्यतिरिक्त जर एक कॅरियर किंवा वाहक नॉर्मल व्यक्तीशी लग्न केलं तर त्यांना नात्याच्या थोडं बाहेर केलं तर हे चान्स आपण त्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये चान्स प्रोबॅबिलिटी वगैरे असं म्हणतो तर ते चान्स जरा कमी होऊन त्यांना जी होणारी मुलं आहेत त्यातलं कोणीही बाधित होणार नाही. त्यामुळे मग अशा वेळेस कॅरियर होऊ शकतात पण बाधित होणार नाही. आणि त्या हिशोबाने मग आपण जेव्हा हे रिपोर्ट्स जेव्हा आपण बघतो आणि त्यावेळेस काउन्सिलिंग करतो त्यावेळेस मग आपल्या लक्षात येतं की
अनुवंशिक आजार आहे की जो पिढ्यानपिढ्या आलेला आहे, त्याच फॅमिलीमध्ये वाहकचं प्रमाण जास्ती आहे आणि त्यातच तुम्ही लग्न केलं तर मग ते थॅलेसिमिया बाधित बाळ जन्माला येण्याचा चान्स जास्ती असतो. बरोबर. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी उपाययोजना आहे, तर तुम्ही जे मगाशी सांगितलं की रक्त बदलावं लागतं जसजसं बाळ मोठं होत जातं, तर फक्त गोळ्यांवर किंवा औषधांवर ते नाही भागू शकत? ओके, प्रत्येक आईवडिलांना हा अगदी दर व्हिजिट मध्ये हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही सांगितलंय की बाळाला आयुष्यभर रक्त चढवावं लागतं. आपण बदलत नाही, आपण दुसऱ्या व्यक्तीचं देत राहतो कारण यांच्याकडे प्रमाण हळूहळू कमी होऊन जातं म्हणून. तर आता सध्या जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांमध्ये याच्यावरती बरंच संशोधन चालू आहे आणि त्याच्यामधल्या ज्या काही आता रिसर्च मोडमध्ये आहेत आणि कदाचित अजून थोड्या वर्षांमध्ये ते नॉर्मल पद्धत होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये एक जो प्रकार आहे की जे HbF हिमोग्लोबिन असतं, तर ते आपण किती स्टिम्युलेट करू की ज्याच्यामुळे मग त्या रक्तावरती हिमोग्लोबिन Fच्या ह्याच्यावरती हे बाळ विदाऊट ब्लड ट्रान्सफ्युजन राहू शकतं का. तर ह्याच्या उपचार पद्धती गोळ्या आहेत, पण जेवढं इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे तेवढं याचा उपयोग इतका दिसून आलेला नाहीये. दुसरी जी आहे की जे जीनच ॲबनॉर्मल आहे, तर त्याला एक जीन थेरपी म्हणून आहे की तो भाग जीनचा काढून टाकून तिथे दुसरा बसवणं. म्हणजे जिक्सॉ पझल जसं असतं तसं जर हा बाधित आहे तर आता विज्ञान इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की त्याच्या ट्रायल्स चालू आहेत आणि ही उपचार पद्धती काही ठराविक मुलांमध्ये एक्सपेरिमेंटल किंवा रिसर्च मोडमध्ये चालू आहे की हा बाधित भाग काढून तो रिप्लेस केला तर मग पूर्णपणे हा आजार जाऊ शकतो. आणि ह्या दोन एक्स्ट्रीम म्हणजे ब्लड चढवणं आणि हे करणं यांच्यामध्ये जे आता सध्या भारतामध्ये उपलब्ध आहे उपचार पद्धती, त्याच्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणून आहे आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट. की मॅच होणारा जर आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायला डोनर मिळाला, मग ते नॉर्मल बहीण भाऊ असू शकतात किंवा आपल्याकडे आता ह्याचे बँक्स पण आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सर्व लोकांची यादी असते की जे पोटेन्शियल डोनर्स असू शकतात आणि त्यांचं HLA मॅपिंग करून ठेवलेलं असतं. त्यातलं जर मॅच होत असेल तर मग बाळाचा जो बोन मॅरो आहे नॉर्मल बाळाचा तो काढला जातो आणि तो वेन मधून जे बाधित बाळ आहे त्याला दिलं जातं. पण त्याच्या आधी त्यांचे जे नॉर्मल सेल्स आहेत ते औषधं देऊन आपण सप्रेस करतो. किमोथेरपी सारखं असतं, जसं आपण कॅन्सरसाठी किमोथेरपी आहे तशी इथे वेगळी औषधं आहेत की तुमचं जे बाधित रक्त आहे तयार होते ते आधी आपल्याला सप्रेस करायला लागतं आणि मग ही प्रोसिजर केली की मग जी बोन मॅरो मध्ये वाढणारी रक्तपेशी आहेत त्या या डोनरच्या नॉर्मल आहेत आणि त्या टेक ओव्हर करतात आणि मग पुढे या बाळांना ब्लड ट्रान्सफ्युजन लागत नाही. तर ही पद्धती महाराष्ट्रात उपलब्ध आहे, पुण्यामध्ये उपलब्ध आहे, बऱ्याच सेंटर्स मध्ये आहे. सध्या थोडीशी महाग वाटेल लोकांना, साधारणपणे 10 ते 15 लाखापासून पुढे. पण याच्यामध्ये जर काही कॉम्प्लिकेशन्स झाले आणि ICU ची गरज लागली तर मग त्याला पुढचा अपर लिमिट राहत नाही, कारण मग ICU केअर वगैरे सगळं वाढत जातं. पण मग तुम्ही जे म्हणताय की ही उपचार पद्धती खूप महागाची होऊ शकते, तर या महागाईच्या दिवसांमध्ये सरकारकडनं याच्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात का किंवा मदत केली जाते का अशा पेशंट्सना? हो, आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा जन आरोग्य स्कीम आहे, इन्शुरन्स स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये जर ती फॅमिली पात्र असेल तर त्यांना थॅलेसिमिया हा आजार आता त्याच्यात इन्क्लूड केलेला आहे. आणि ही जी उपचार पद्धती आहे की ब्लड ट्रान्सफ्युजन आहे किंवा टेस्टिंग आहे किंवा त्यांना काही जे औषधं लागतात पुढे जाऊन लोह कमी करायची, ही सगळी आता उपलब्ध आहेत आणि ही गेली 10 वर्षापासून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळत आहेत. तर ह्या योजनेमध्ये या आई वडिलांनी नाव नोंदणी केली तर तो एक पार्ट जो ट्रीटमेंटचा आहे तो होतो. आताच नवीन अलीकडे ट्रान्सप्लांट बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी
तर त्याचं प्रपोजल हे मागितलेलं आहे आमच्याकडे आणि काही ठराविक ह्याच्यात पर फॅमिली एक अमाऊंट फिक्स केलं जाईल आणि त्याप्रमाणे ती मदत केली जाईल. आणि आतापर्यंत जरी सरकारी यंत्रणेतनं फायनान्शियल असिस्टन्स असा हा बोन मॅरो ट्रान्सप्लांटला थॅलेसिमियासाठी नसला तरी काही ज्या संस्था आहेत त्यांनी CSR मार्फत किंवा देणगीदारांनी त्यांच्या मदतीने बरेच हॉस्पिटल्समध्ये हे ऑलरेडी केलं जातं. सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहे, पण प्रायव्हेट हॉस्पिटल बरोबर आम्ही आमचे पेशंट्सच्या नोंदी करू शकतो. पण लवकरच हे एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हावं अशी आमची पण इच्छा आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही सुरू आहेत त्याच्यासाठी. डॉक्टर, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे थॅलेसेमिया, लक्षणं आणि उपचार. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, आपण मगाशी जे बोलत होतो की या पेशंट्सना, थॅलेसेमियाच्या पेशंट्सना रक्त द्यावं लागतं, बाहेरचं रक्त द्यावं लागतं. तर खरं म्हणजे रक्त जे तयार होतं ते आपल्या शरीरामध्ये शुद्ध रक्त तयार होतं किंवा जे अशुद्ध रक्त आहे ते आपल्या अवयवांद्वारे शुद्ध केलं जातं. पण त्याचीच यांच्यामध्ये कमतरता असते किंवा नीट होऊ शकत नसतं. पण बाहेरून जेव्हा रक्त घेतलं जातं शरीरामध्ये तेव्हा बरेचसे चान्सेस असतात की इन्फेक्शन होऊ शकतं किंवा मॅच होऊ शकत नाही. तुम्ही जरी ब्लड ग्रुप मॅच करून घेतला तरी दुसऱ्याच्या शरीरात तयार झालेलं रक्त तर त्याच्या कोमॉर्बिडिटी सकट पेशंट्सला येऊ शकतं. बरोबर. तर या विषयी काय सांगाल अजून? सर्वात महत्वाचं आहे की आपले जे सगळे व्हॉलंटरी ब्लड डोनर्स आहेत ना, त्यांच्यासाठी आपण खरंच थँक्स म्हटले पाहिजेत की त्यांच्या या डोनेशनमुळे, व्हॉलंटरी ब्लड डोनेशनमुळे आपली ही सगळी थॅलेसिमिया बाळं आज व्यवस्थित उपचार घेऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बाळाला जे लोहाचं प्रमाण असतं ते प्रमाण हे ॲडल्ट ब्लड देतो आपण त्यांना किंवा मोठ्या माणसाचं जे ब्लड आहे ते दिलं जातं आणि त्याच्यामध्ये एक ठराविक प्रमाण आहे लोहाचं, आयर्न ज्याला म्हणतो. आणि हे आयर्न काही या मुलांना एवढी गरज अजिबात नसते. आणि जसं जसं तुम्ही ट्रान्सफ्युजन किंवा रक्त चढवत राहता तर ह्या लोहाचं प्रमाण त्या बाळामध्ये वाढत जातं आणि ते बाहेर काढता येत नाही. मग ते जातं कुठे? तर जे वेगवेगळे अवयव आहेत बाळाचे, मग ते हृदय असू दे, लिव्हर असू दे, किडनी, असा कुठलाही अवयव नाही की जिथे हे लोह जाऊन बसत नाही. आणि मग त्याच्यासाठी हे जर तसंच राहिलं तर ते अवयव शरीरातले त्यांचं जे काम आहे, मेन काम, ते मग हळूहळू कमी होऊन ते फेलियर मध्ये किंवा त्यांचं काम योग्य प्रकारे होत नाही. मग वेगवेगळ्या ग्रंथी असू दे, तर ह्याच्यात सगळ्या हे अवॉइड करण्यासाठी आणि हे होऊ नये ह्याच्यासाठी मग औषधं आहेत जी पूर्वी नसेवाटे द्यावी लागायची, पण आता ती टॅबलेट्स मध्ये किंवा ओरल फॉर्म मध्ये घेऊ शकतो. आणि यांचं मेन कार्य असं आहे की हे जे साठलेलं वेगवेगळ्या अवयवात आयर्न आहे, ज्याला आपण आयर्न ओव्हरलोड किंवा हिमोसिड्रोसिस असं म्हणतो, तर ते सगळं बाहेर काढलं जातं. मग ते बाहेर येतं कसं? तर जेव्हा आपण या गोळ्या घेतो तर त्याच्यामध्ये हे चिलेशन केलं जातं की हे अटॅच होतात आयर्न शरीरातल्या या गोळ्यातल्या काही घटकांबरोबर आणि ते लघवी वाटे किंवा आपल्या स्टूल्स किंवा संडास वाटे निघून जातं. आणि मग हे जसं जसं शरीरातनं कमी व्हायला लागतं तसं ती अवयव हे प्रोटेक्टेड राहतं. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन बरोबरच साधारणपणे 2 वर्ष ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं गेल्यानंतर ही औषध उपचार पद्धती सुरू करावी लागते. आणि ही जर बॅलन्स आपल्याला मिळालं की ब्लड किती द्यायचं, ही औषधं किती द्यायची, तर मग ही मुलं जी आहेत यांचं नॉर्मल डेव्हलपमेंट ही कुठल्या दुसऱ्या बाळासारखी होऊ शकते. अशी बाळं साधारण त्यांचं आयुष्य किती असतं किंवा किती वर्ष नीट जगू शकतात किंवा पूर्ण त्यांचं जे आयुष्य नॉर्मल माणसासारखं तसं ते रक्त चढवून असे व्यवस्थित व्यतीत करू शकतात का? करू शकतात. जी आत्ताची उपचार पद्धती आहे ती जी बहुतांश मुलांना मिळते आहे ती म्हणजे रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन आणि त्याच्याबरोबर हे चिलेशन थेरपी. तर सांगायला
खरंच आनंद वाटतो की आपली जी मुलं आहेत भारतामधली ही मोठी झालेली आहेत, IAS ऑफिसर्स झाले, डॉक्टर्स झालेली आहेत, आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करता आहेत. फक्त त्यांना वेळोवेळी हॉस्पिटलला व्हिजिट करणं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना राहावं लागतं आहे. पण ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, ते स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडत आहेत आणि पुढे जात आहेत, शाळा कॉलेजेसमध्ये शिकत आहेत. आणि त्याचबरोबर काही ज्या थॅलेसिमियाच्या मुली आहेत ज्या जर वेल कंट्रोल्ड होत्या आणि त्यांनी नॉर्मल व्यक्तीशी लग्न केलंय, त्यांना त्या गरोदर राहिल्यात, त्यांना मुलंही झालेली आहेत, त्यामुळे जे फ्युचर आहे ते पूर्वीसारखं आता इतकं वाईट रिस्की राहिलेलं नाही. फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली जेव्हापासून डायग्नोज होतं आणि जे जितक्या लवकर आपण निदान करू शकू आणि एक पूर्ण फ्युचर प्लॅन जर त्या बाळासाठी आपण केला तर जरूर यांना एखाद्या नॉर्मल व्यक्तीसारखं जगू शकतात, ते 50-60 सहज गाठू शकतात. ग्रीस देशाने या संदर्भात काहीतरी एक वेगळा उपक्रम केला होता, तर आपल्या प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल की काय हा उपक्रम होता. थॅलेसिमिया हा आजार मेडिटेरेनियन सी म्हणून आहे आणि तिथेच हा ग्रीस हा छोटासा देश आहे. आणि त्यांच्या इथे हे जे वाहक व्यक्ती आहेत त्यांचं प्रमाण हे 80 ते 90% इतकं होतं. अरे बापरे. आणि त्यामुळे त्यांची जी लग्न व्हायची, जरी ती नात्यात नसली तरी ते वाहक कसंच लग्न होऊन तिथे थॅलेसिमियाचं प्रमाण हे सर्वात जास्त होतं. आणि ह्या आजाराचं जे मूळ आहे, उगमस्थान, ते तिथलंच आहे की जिथे पहिल्या पेशंट्स आपले डिटेक्ट झाले. तर त्यांनी मग हे कमी कसं करायचं, तर एकदा बाळ जन्माला आल्यानंतर आपण काही करू शकत नाही, कारण आपल्याला त्या बाळाची काळजी घ्यावी लागते. तर तिकडे त्यांचे जे चर्च आहे त्यांनी सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांना काउन्सिलिंग, त्याचे खूप त्यांचे वेगवेगळे वर्कशॉप्स झाले आणि त्यांनी असं ठरवलं की जर 2 व्यक्तींना लग्न करायचं असेल तर कंपल्सरी त्यांनी स्वतःची चाचणी, त्याचा रिपोर्ट हा त्या चर्चचे जे फादर आहेत त्यांना दाखवल्याशिवाय आणि ते काउन्सिलिंग मॅचिंग झाल्याशिवाय त्यांचं लग्न होणार नाही. आता हे त्यांनी कायदा जवळजवळ कायदा केल्यासाठी पण सगळ्यांच्या संमतीने केलेला तो कायदा होता. आणि मग पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये हळूहळू हे 80-90% जे प्रमाण होतं मुलं होण्याची, ती 1 ते 2% आणि आता तर पूर्णपणे नाहीच. तर हे जर छोटा देश आहे तिथे तर ते करू शकतात, तर मग आपण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही की लग्नाच्या आधीच समुपदेशन, ब्लड टेस्ट, त्याच्यानंतर परत समुपदेशन, जेवढा म्हणून शंका आहेत त्या सगळ्यांचं जर आपण निरसन केलं तर हळूहळू जे बाळ जन्माला येतं आहे तेच थॅलेसिमिया ग्रस्त होऊ नये याच्यासाठी बाळ पोटात असतानाच्या आपण चाचण्या आपण करू शकतो. तर हे जर सगळं समाजामध्ये प्रत्येकाला कळलं तर त्याचा परिणाम जो आहे लगेच दिसणार नाही, पण मे बी अजून एक 5-10 वर्षामध्ये आपण अशी आशा करू की हळूहळू याचा अवेअरनेस वाढेल आणि लोकांना स्वतःहून वाटेल की ह्या जसं आपण कुंडली बघतो लग्न व्हायच्या आधी शारीरिक तपासणी करणं आणि मगच लग्न ठरवणं हे खूप महत्वाचं आहे. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, मगाशी विश्रांतीपूर्वी आपण जे बोलत होतो की काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे या आजारासंदर्भात, की एकदा बाळ जन्माला आल्यावर त्याची काळजी आपल्याला घ्यावीच लागते, पण जर लग्नापूर्वीच तरुणाईला आपण हे काउन्सिलिंग केलं की तुम्ही आधी स्वतःच्या चाचण्या करून घ्या, आपलं सगळं नॉर्मल आहे ना, किंवा थॅलेसेमियाची काही लक्षणं, किंवा तुम्ही कॅरियर तर नाही आहात ना, तर हे सगळं सांगितलं तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो नवीन पिढी घडवण्यासाठी म्हणा. पण मास स्क्रीनिंग हा जो तुम्ही एक वर्ड वापरता किंवा ही कन्सेप्ट वापरता, तर ही काय आहे? हा पार्ट जो आहे हा आपण प्रिव्हेन्शन मध्येच पकडला तरी होऊ शकतं. की लग्न व्हायच्या आधी जर एखाद्या व्यक्तीला कळलं की आपण वाहक आहात, तर मग पुढे जाऊन ज्या काही काळजी घ्यायची आहे
तर ती घेऊ शकतं आणि अवेअरनेस असणं हे जरुरीचं आहे. तर याचा बऱ्याच ठिकाणी वापरही केलेला आहे की जिथे कॉलेजची जी मुलं आहेत किंवा शाळा आहेत किंवा जे एखाद्या फॅमिलीमध्ये एक बाधित बाळ जन्माला आलं तर त्या फॅमिलीमध्ये एक्सटेंडेड फॅमिलीचं स्क्रीनिंग केलं जातं. आता ह्या स्क्रीनिंगमध्ये टप्पे असतात. एक आहे ते त्यांचं कम्प्लीट ब्लड काउंट केला जाईल. एक नेस्ट्रॉफ नावाची एक टेस्ट असायची जी मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. म्हणजे 1000 1,00,000 अशी जी लोक आली तर त्यांच्यावर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर काही दोष आढळला तर मग आपण हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी करू शकतो की जे कन्फर्म्ड आहे. आणि त्याचा जो खर्च आहे तो साधारणपणे इंडिव्हिज्युअल तुम्ही टेस्ट करायला गेलात तर 1500 ते 2000 2500 पर्यंत जातं. पण जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात ह्या नवीन ज्या मशिनरीज आल्यात ह्या टेस्ट करायला की एकेका वेळेस 300-500 टेस्ट अशा केल्या जातात तर ऑटोमॅटिकली कॉस्ट पण कमी जाते. पण नुसतं टेस्ट करून सोडायचं नाही तर टेस्टचा रिपोर्ट हा कंपल्सरी त्यांनी घ्यायला आलं पाहिजे. तो नॉर्मल असेल तरी त्यांना काउन्सिलिंग करून की तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे वगैरे. आणि त्याचबरोबर जर कोणाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कॅरियर म्हणजे HbA2चं प्रमाण हे 4% जास्ती दिसलं तर त्यांच्यासाठी आपण काउन्सिलिंग असं करतो की तुमच्या फॅमिलीत जर कोणाला आजार असेल तर फॅमिलीत लग्न करायचं टाळा. डॉक्टर, मास स्क्रीनिंग बद्दल आपण जे बोलत होतो तर त्याविषयी काय सांगाल? मास स्क्रीनिंग ही एक खरं म्हणजे जे थॅलेसिमियाचे वाहक आहेत ते आयडेंटिफाय करण्याची एक प्रक्रिया आहे की जी कम्युनिटीमध्ये समाजामध्ये एकाच वेळी बऱ्याच लोकांच्या तपासण्या केल्या जातील. मग आपण ते ठरवू शकतो की ते शाळेतल्या मुलांचं करायचं का कॉलेजचे करायचे का काही ठराविक जाती जमाती आहेत त्यांचं करून बघायचं किंवा आपल्याकडे बरेच फोर्सेस आहेत की आर्मीच्या लोकांचं, पोलिसांचं किंवा गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत त्यांचं. तर असं जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर ह्या चाचण्या केल्या जातात की यांना थॅलेसिमिया कॅरियर आहेत का, वाहक आहेत का, त्याला आपण मास स्क्रीनिंग असं म्हणतो. मग ते कम्प्लीट ब्लड काउंट, नेस्ट्रॉफ सारख्या टेस्ट आणि मग फायनली इलेक्ट्रोफोरेसिस. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअली काउन्सल करतो, समुपदेशन की तुमचा रिपोर्ट काय सांगतो आहे आणि त्याप्रमाणे पुढे तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, स्पेशली जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा. तर ह्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी होतो. फक्त एकच आहे की हा रिपोर्ट घ्यायला त्यांनी यावं. आणि असं काही कार्ड असतं का की हा कॅरियर आहे किंवा जसं थॅलेसिमिया बाधित मुलांना आपण एक थॅलेसिमिया कार्ड देतो जे महाराष्ट्रात मुंबईला जी स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन असोसिएशन आहे त्यांच्याकडे आम्ही नवीन जेव्हा निदान होतं एखाद्या पेशंटचं एक फॉर्म भरून घेतो आणि आमच्या ब्लड बँक मार्फत ते मुंबईला पाठवलं जातं आणि एक परमनंट कार्ड आणि नंबर असतो तर तो दिला जातो ज्याच्यावर फोटो असतो. आता ह्याचा फायदे बरेच आहेत की हे कार्ड दाखवलं तर कुठल्याही ठिकाणी जेव्हा त्यांना जरूर असते ब्लड ट्रान्सफ्युजनची तर ती फ्रीमध्ये दिली जाते. दुसरा जो त्याचा फायदा आहे की काही ठिकाणी रेल्वे कन्सेशन्स आहेत, बसचे कन्सेशन्स आहेत ट्रॅव्हलसाठी, तर त्या बाळाला आणि त्याच्या बरोबर एका व्यक्तीला हे कन्सेशन रेट्स किंवा फ्रीमध्ये दिलं जातं. त्याचबरोबर शाळेसाठी किंवा ज्या मुलांचे आई वडील नोकरी करतायत आणि त्यांना थॅलेसिमिया बाधित बाळ आहे तर इन्कम टॅक्समध्ये पण एक्झेम्पशन्स आहेत. तर सगळीकडे ह्या कार्डचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी होतो. आणि तसंच कॅरियर जर असाल तुम्ही तर त्याच्यासाठी पण एक कार्ड दिलं जसं आपण आय एम अ डायबेटिक किंवा माझी स्प्लीन काढलेली आहे, स्प्लिनेक्टमाइज अशी कार्ड्स असतात. तर हे जर कार्ड आपल्याकडे ठेवलं जसं आपण ब्लड ग्रुपचं ठेवतो तसं हेही ठेवावं अशी अपेक्षा आहे. मदतही मिळू शकते. तर अशा कार्डचं हे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या ज्या ब्लड बँक्स आहेत तिथून ते फॉर्म्स भरून जर पालकांनी ते पाठवले मुंबईला तर हे कार्ड पोस्टाने त्या ब्लड बँकेला येतं आणि मग तिथून तुम्ही ते घेऊ शकता. डॉक्टर, 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो.
तर या निमित्ताने यावर्षीची थीम काय आहे? यावर्षी म्हणजे 2022ची जी घोषणा थॅलेसिमिया इंटरनॅशनल फेडरेशन आहे की तिथून ती दिली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं आहे की जे जगामध्ये सर्व ठिकाणी थॅलेसिमियाचे जे लोक आहेत की जे त्याच्यावर संशोधन करतायत, नवीन नवीन उपचार पद्धती करतायत, तर त्यांचं जे नॉलेज आहे तर ते आपण सगळ्यांनी पहिलं एक तर समजून घ्यावं. वी शुड बी अवेअर की असं असं चालू आहे, या मुलांसाठी एवढे प्रयत्न केले जात आहेत, नवीन संशोधन केलं जात आहे, तर अवेअरनेस हा एक पार्ट आहे त्या घोषवाक्यामध्ये. दुसरं आहे की शेअर आहे की जे आज तुम्ही तुमच्या माध्यमातून करतात की आपल्याला जे नॉलेज आहे आणि ज्या उपचार पद्धती आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत कम्युनिटीत पोचल्या गेल्या पाहिजेत आणि प्रिव्हेन्शन जे करू शकतो की ज्या नवीन पद्धती आल्यात की हा आजार होऊच नाही यासाठी घ्यायच्या ज्या पद्धती आहेत त्या तुम्ही शेअर करा, त्याचा अवेअरनेस वाढवा. आणि तिसरा जो घटक आहे ह्याच्यामध्ये तो आहे केअर, की जी मुलं ऑलरेडी आहेत आता आपल्यामध्ये, शाळेत जात आहेत, शिकतायत, पुढे जात आहेत, तर त्यांची केअर ही किती चांगल्या प्रकारे स्टँडर्ड वाढवून आणि जे नवीन उपचार पद्धती येत आहेत त्या घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये हे अवेअरनेस, शेअर अँड केअर ऑफ ऑल द ट्रीटमेंट दॅट इज अवेलेबल, नॉलेज जे ज्ञान आहे या आजाराबद्दल ते पसरवावं. बाहेरच्या देशात काय चालू आहे त्याच्याप्रमाणे आपल्याकडे ह्या उपचार पद्धती किती लवकर येऊ शकतील तर ते करायचा आपण प्रयत्न करू. पण ते असं घोषवाक्य आहे काही विशेष? हा, तर त्याच्यात ते लांब आहे की अवेअर, शेअर, केअर and work with the community, international community regarding the new knowledge. म्हणजे जे काही न्यू नॉलेज आहे ते या 3 गोष्टींमध्ये आणि ह्या 8 मेच्या निमित्ताने हे सगळ्यांपर्यंत पोचेल. या आपण वेगळ्या वेगळ्या पद्धती वगैरे बघितलेल्या आहेत, तर ते जितकं आपल्याला पुढे पसरवता येईल कम्युनिटीमध्ये की जेणेकरून प्रत्येक जण मला ही टेस्ट केली आणि मी वाहक आहे की नाही हे जाणून घेऊन जर केलं तर हा आजार बाळांमध्ये न येण्यासाठी म्हणून आपल्याला खूप मोठा हातभार लावल्यासारखं होईल. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल थॅलेसेमिया दिनानिमित्ताने? हा आजार बरा होऊ शकतो का? तर आता उपचार पद्धती मगाशी आपण बघितलं तर त्याप्रमाणे जर मॅच्ड डोनर असेल आपल्याकडे तर आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून हा आजार मुळासकट नाहीसा करू शकतो की जेणेकरून या मुलाला पुढे कुठलंही ब्लड ट्रान्सफ्युजन लागणार नाही आणि डोनरचं नॉर्मल ब्लड हे त्याच्या शरीरात पुढे कार्यरत राहील. आणि दुसरा जो ट्रीटमेंट पार्ट होता की जीन थेरपी, की जो ह्याचा पार्ट आहे जीनचा तोच पूर्ण काढून रिप्लेस केला तर त्याच्यामुळे तुमचं इवन जेनेटिक जो आजार आहे तो पूर्ण मुळासकटच नाहीसा होतो. त्याची जरा उपचार पद्धती कोटींमध्ये जाते, 6-7 कोटी त्याचा खर्च आहे आणि ट्रायल असल्यामुळे त्यातनं काही दुष्परिणाम वगैरे होऊ शकतात का याच्या चाचण्या आता चालू आहेत. तर आजार बरा होऊ शकतो का? तर हो, होऊ शकतो या नवीन उपचार पद्धतीने. फक्त खर्चिक आहेत, सगळे ठिकाणी उपलब्ध नाहीत, पण तोपर्यंत आपण ज्या पद्धती आहेत ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा जे चिलेशन थेरपी आहे, काउन्सिलिंग आणि आहार चांगला ठेवणं, तब्येत चांगलं ठेवणं, ज्या लसी आहेत वेगवेगळ्या त्या योग्य वेळी देणं. आता कोविडची पण लस आली आहे, तर थॅलेसिमिया हा एक हाय रिस्क ग्रुपमध्ये येतो, तर अप्रोप्रिएट एज प्रमाणे कोविडची लसही त्यांनी टोचून घ्यावी. आणि त्याचबरोबर ह्या मुलांची जी काळजी घेतात, मग ते आई वडील, आजी आजोबा असो, तर ह्या जेव्हा अशा व्हायरसच्या लाटी येतात, पॅन्डेमिक येतात, तर ज्या वॅक्सिन्स आहेत ते घरातल्या प्रत्येकाने त्या घेतल्या तर ह्या मुलांचं प्रोटेक्शनही होऊ शकतं. आणि जाता जाता एवढंच सांगेन की हा आजाराचा मोठा भाऊ करू नका. जी मुलं आहेत त्यांच्यासाठी उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्स आहेत की जेणेकरून तुम्हाला आर्थिक भार पडणार आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये हे फ्री ट्रीटमेंट दिली जाते, तर त्याचा
त्याचा लोकांनी उपभोग घ्यावा. आणि त्याचबरोबर लग्नाआधी जर तुम्ही जाणून घेतलं की आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये हे थॅलेसिमिया कॅरियर स्टेटस आहे का, आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काही प्रश्न असतील ते जरूर डॉक्टरांना विचारा. ससूनमध्ये थॅलेसिमियाचं सेंटर 2000 सालाच्या आधीपासून चालू आहे. आता डेडिकेटेड वेगळं आहे ते. तर तिथे येऊन जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारू शकता तुम्ही. आणि आपण ह्या मुलांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ आणि हा आजार होऊ नये म्हणून स्वतःचे टेस्टिंग करून घ्यावं, एवढाच जाता जाता मी एक संदेश देऊ शकते. नक्कीच. प्रेक्षक हो, डॉक्टरांनी आज जो संदेश दिलेला आहे की आपला अवेअरनेस किंवा आपली माहिती वाढवणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने आपण थॅलेसेमिया लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर आरती केणीकर यांच्याशी खूप मनमोकळी चर्चा केलेली आहे आणि त्याच्याविषयी जाणून घेतलेलं आहे. डॉक्टर, आज आपण इथे आला स्टुडिओमध्ये, त्या निमित्ताने दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.